नासिक जिले में मक्का की आवक में वृद्धि देखी जा रही है। प्रत्येक दिन लगभग 4000 से 5000 क्विंटल मक्का किसानों द्वारा मार्केट कमेटी में लाया जा रहा है। येवला कृषि उत्पादक मार्केट कमेटी में भी मक्का की आवक में 50% की कमी आई है। फिर भी मक्का की औसत बाजार मूल्य 2200 रुपये प्रति क्विंटल बना हुआ है। नासिक जिले में मक्का की आवक बढ़ी है और लगभग 4000 से 5000 क्विंटल मक्का हर दिन मार्केट कमेटी में लाया जा रहा है। किसानों को औसतन 2200 रुपये प्रति क्विंटल का अच्छा मूल्य मिल रहा है, जिससे वे संतुष्ट है। हालांकि मक्का की आवक में 50% की कमी आई है, लेकिन बाजार में मक्का की मांग बनी हुई है और मूल्य स्थिर है। मार्केट कमेटी के अधिकारियों के मुताबिक मक्का के उचित मूल्य और स्थिरता से किसान उत्साहित है और आगामी दिनों में अधिक मक्का बेचने की उम्मीद जताई जाती है। मार्केटला सध्या 150 नग येतात आवक आणि साधारण 4-1000 क्विंटल माल येतोय। सध्या कांद्याच्या गडबडीमध्ये थोडीशी आवका कमी आहे आणि उन्हाळ्याचं नवीन मालाचं प्रेशर चांगलं राहणार आहे। नवीन उन्हाळ पण चांगलं पीक आहे, त्यामुळे येवल्याचे भाव सरासरी मार्केटपेक्षा चांगले असतात। मक्याचे भाव चांगले निघतात, त्यामुळे निश्चितच पुढेही आवक चांगली टिकून राहील। आणि मागे सरासरी जर बघितलं मागच्या 4 महिन्यामध्ये सगळ्यात उच्चांक आवकेने मोडलेला आहे। मागच्या वर्षाच्या तुलनेने डबल आवक यावर्षी मार्केटमध्ये आलेली आहे। खूप छान आवक झाली आणि इथेनॉलमुळे मकाचं डिमांड पण टिकून आहे। येवला बाजार समितीमध्ये सध्या मकाची आवक 100 ते 150 नगाची आहे। 4 ते 5000 क्विंटलमध्ये सरासरी आवक होते आणि आपल्या येवल्यामध्ये एवढी आवक येण्याचं कारण म्हणजे वैजापूरपासून मका येतो, कोपरगाव तालुक्यातला मका येतो, नांदगावकडचा येतो। कारण येवल्यामध्ये बऱ्यापैकी मकाला चांगला हब तयार झाला आहे। व्यवस्थित प्रकारे मार्केटची सर्व्हिस चांगली आहे, त्यामुळे मकाची नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आवक येवला मार्केटला जास्त येते। कोपरगावपेक्षा जास्त आहे, वैजापूरपेक्षा जास्त आहे। नांदगाव मनमाडच्या तुलनेत येवला 1 नंबरला आहे आवकेमध्ये। आणि सध्याचे भाव जे आहेत ते साधारणतः 2100 पासून 2275 पर्यंत आहे। थोडे भावाचे कमी झाल्यामुळे लोक थोडंसं टप्प्याटप्प्याने माल आणत आहे। इथेनॉलमध्ये मकाचं खूप चांगला डिमांड असल्यामुळे भाव टिकून राहिले, नाही तर भाव कमी होलेस एवढ्या आवकेमध्ये। पण इथेनॉलला डिमांड सपोर्ट, त्यावेळेला प्राईस सपोर्ट झाला। थोड्या बर्ड फ्लूच्या न्यूज आल्या, त्याच्यामुळे बाजार कमी झाले। इथेनॉलच्या इथेनॉलना गव्हर्नमेंटने 2250 राईस उपलब्ध करून दिला, त्याच्यामुळे मकाचे बाजार कमी झाले। जर समजा तो नसता केला तर मका उंच भावात 2800 पर्यंत कदाचित गेली असती। आणि एक्सपोर्टमध्ये जानेवारीचे जे टार्गेट आहे ते डिसेंबरच पूर्ण होऊन गेलं। दरवर्षी काय होतं, ते टार्गेट पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे ते पुढे प्रॉस्पॉन्ड होतात व्यवहार। आणि यावेळी तसं झालं नाही, जेवढं एक्सपोर्टचं होतं ते पूर्ण डिसेंबरमध्येच क्लिअर होऊन गेलं। त्याच्यामुळे एक्सपोर्टचाही बी आधार संपून गेला आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट एक्सपोर्टचे अजून काही तसे फारसे झाले नाही, त्याच्यामुळं प्राईसवर त्याचा परिणाम झाला। 2200च्या आसपास मका राहिली। आणि इथेनॉलला जर गव्हर्नमेंटने राईस नसतं उपलब्ध करत, नक्की बाजारवर गेले असते। पोल्ट्री व्यवसायाला पण सपोर्ट असतो, त्या हिशोबाने शेतकरी आता भाव कमी झाला टप्प्याटप्प्याने माल आणायला लागला, आणि तर आवक चांगली राहायची। आणि अजूनही बी लोक लाल कांद्याचे पैसे करतात, लाल कांद्याचं नुकसान होतं, त्याच्यामुळे लोकांच्या वाहनं जे आहेत ट्रॅक्टर ही शक्यतो अगोदर कांदा विकतात, नंतर उरलेल्या वेळामध्ये मकाला उपलब्ध. ज्या शेतकऱ्यांचा कांदा विकून झाला आहे ते लोक आता मकाकडे वळालेले आहेत.